अध्यक्ष महोदय, महसूल आणि वन विभाग या पुरवणी मागणीवर मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामध्ये वनपट्टे अजूनही बरेचसे पेंडिंग आहेत. या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक साहेब उपस्थित या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा ते आहेत. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 3 आंदोलनं ह्या गेल्या महिन्याभरामध्ये झाली आणि खास करून वनपट्ट्यांवर ही आंदोलनं झाली आणि महसूल विभागावर झाली. त्या भागामध्ये जी वनपट्टाधारकांच्या कब्जामध्ये जागा आहे, कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की 4 हेक्टरपर्यंत ती वनपट्ट्याची जागा दिली पाहिजे. परंतु वन विभागाने 5 गुंठे, 6 गुंठे, 10 गुंठे अशा प्रकारची वन विभागाची जागा दिलेली आहे. मी या पुरवणी मागणीवर मागणी अशी करतो की जी आमच्या वनपट्टाधारकाच्या कब्जामध्ये जी जागा आहे, 4 हेक्टरच्या पर्यंतची जागा आहे, ती आमच्या नावावर करून दिली पाहिजे 7/12 सदरी. मुख्य मागणी अशी आहे की एका गट नंबरमध्ये, वनपट्ट्याच्या गट नंबरमध्ये 100 नावं आहेत. तर मागणी मी अशी करतो की सेपरेट 7/12 त्या वनपट्टाधारकाला दिला पाहिजे. 13 डिसेंबर 2005चे हे वन दावे आहेत. कायद्यामध्ये सुद्धा तरतूद अशी आहे की 13 डिसेंबर 2005च्या अगोदरचे वन दावे असतील ते मंजूर केले जातील. परंतु अध्यक्ष महोदय, माझी मागणी अशी आहे की 2006 मध्ये जो कायदा झाला तेव्हा जो आम्ही फॉर्म भरला होता आणि आम्ही मागणी केली होती की माझ्या कब्जामध्ये 4 एकर जागा आहे, 5 एकर आहे, तर जी 4 गुंठे दिली त्याच्याऐवजी पुन्हा ती फाईल आमची काढून 5 एकर जागा माझ्या नावावर करून द्यावी, अशा सर्व त्या पालघर जिल्ह्यातील वनपट्टाधारकांची मागणी आहे. त्यांच्या माध्यमातून मी ही मागणी करतो. दुसरी माझी मागणी अशी आहे अध्यक्ष महोदय की गेल्या अनेक वर्षापासून, 60-70 वर्षापासून वर्कर जागा असेल, सावकारी जागा असेल किंवा सिलिंगची जागा असेल, हे गेल्या 60-70 वर्षापासून शेतकरी कसतोय आणि अजूनही त्यांची 7/12 सदरी नोंद झालेली नाही. पूर्वी जो 7/12 होता, तर जो शेतकरी जागा कसतो त्या कसणाऱ्याचं नाव यायचं त्या 7/12वर 15व्या नंबरचा कॉलम होता. पीक पाहणी म्हणून जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये पीक पाहणी केली जाते आणि त्या शेतामध्ये कसणारा व्यक्ती कोण आहे, शेतकरी कोण आहे, त्याचं नाव त्या 15व्या नंबरच्या कॉलममध्ये यायचं. परंतु तो सुद्धा आता 7/12वरून 15 नंबरचा कॉलम काढून टाकलेला आहे. म्हणून कसणाऱ्याचं नाव कुठेही येत नाही. म्हणून मागणी माझी अशी आहे की पूर्वीचा जो 7/12वर 15 नंबरचा कॉलम होता की पीक पाणी केल्यानंतर कसणाऱ्या शेतकऱ्याचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून त्या शेतकऱ्याला एक आधार असतो की मी जमिनी कसतो, त्याला तो आधार असला पाहिजे. म्हणून तो कॉलम पुन्हा आला पाहिजे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराच्या बाबतीत खूप चर्चा आहे आणि त्याच्यामुळे दलालांचा खूप मोठा सुळसुळाट सुटलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि खास करून अध्यक्ष महोदय सांगतो की जो शेतकरी आहे हा त्या भागातला आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, 7/12ची सुद्धा अफरातफर होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बाहेर केलं जात आहे. शासनाचे अधिकारी ते जमीन संपादित करत आहेत. अजूनही त्या लोकांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. नुकसान भरपाईचा हा मुद्दा आहे, परंतु हे जे सर्व सुटसुटाट जो दलालांचा चालला आहे त्याच्यावर काही ना काहीतरी अंकुश आला पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा माझ्या 2 मागण्यात वनपट्टा आणि हे वर्कर जागा, सिलिंगची जागा आहे, ही आमच्या शेतकऱ्यांच्या नावाने 7/12वर नोंद झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय.